ये नाही. वेलकम. ए थांब थांब थांब. ओके. काय ते असं करतात ना घरात पहिल्यांदा शिरायच्या आधी असं पायाने ते माप ओलांडतात, ते पुश करतात आणि आत. मी असलं काही करणार नाही. नाही नाही प्लीज प्लीज प्लीज. तू पहिल्यांदा माझ्या खोलीत येतेस का? आय जस्ट वॉन्ट टू मेक इट लिटल स्पेशल. प्लीज. काही करायला सांगतोस ना? ये आता ये. गुड गुड गुड. ये ना तुझं. ये बस. बस ना इथे खुर्चीवर किंवा बेडवर, सोफ्यावर, जिकडे तुला कम्फर्टेबल असेल तू बस. तू आय नो रूम थोडी छोटी आहे ना, पण डोंट वरी, मी लवकरच पॅलेसच्या एका मोठ्या रूम मध्ये शिफ्ट होणार आहे आणि तिकडे मी थोडा बेड मोठा करून घेईन, थोडी वॉर्डरोब बनवून घेईन, परीसाठी एक मी स्टडी तिकडे बनवून घेईन. डोंट वरी. हे सगळं. एक मिनिट यश, तो खूप घाई करतोय. ही रूम पुरेशी आहे, काही खर्च नको करू उगाच. ओके हे बघ, ही रूम मी जेव्हा एकटा होतो ना तेव्हा माझ्यासाठी ठीक होती. आय वॉन्टेड अ लिटल कोझियर रूम म्हणून मी ही सिलेक्ट केली होती. पण आता आपण तिघं असणार आहोत ना, त्यामुळे थोडी स्पेस तर हवी. म्हणून मी बेड थोडा मोठा करून घेतो, तिची स्टडी करतो, वॉर्डरोब्स पाहिजेत आपल्याला, मोठी कपाटं पाहिजेत. आमच्या घरापेक्षा तुझी ही रूम केवढी मोठी माहितीये का? आणि नवीन कपाटं काही नको, ही छान. अच्छा ठीक आहे, कपाटांचं आपण बघू. पण परीच्या स्टडीच्या शेजारी मी एक किचन प्लॅटफॉर्म करून घेतो, म्हणजे रात्री तिला अर्जंटली काही लागलं तर तू तिथला इथे बनवू शकतेस. कशाला? इथे किचन आहे ना. अगं माझी ही रूम पॅलेसच्या एका कॉर्नर मध्ये आहे आणि किचन पॅलेसच्या मधोमध्ये. रात्री काही लागलं तर तू उठून किचन मध्ये जाणार, काहीतरी करून घेऊन येणार. इट्स गोइंग टू बी व्हेरी अनकम्फर्टेबल. यश, एका घरात 2-2 स्वयंपाकघर कशाला? आणि खरं सांगू तर मला एवढ्या कम्फर्टची सवय नाहीये यश. तुला माहितीये, इथे आल्यावर मला जरा दडपणच आलं होतं. का? इतक्या मोठ्या पॅलेस मध्ये साफसफाई करायला म्हटलं तर अख्खा एक दिवस जाईल. आणि तुला माहितीये ना, परी आमच्या त्या छोट्याशा चाळीत किती खेळते. आता ती इथे या पॅलेस मध्ये आली तर भांबावून जाईल खरंच. हो नेहा, पण हळूहळू तिला या गोष्टीची सवय होईल. आणि राहिला प्रश्न साफसफाईचा, तर त्यासाठी खूप माणसं आहेत ज्यांचं फक्त तेवढंच काम. ओके, बरं शेफ आहेत किचन मध्ये जे जेवण बनवून देतील, ज्या लेडी शेफ्स ऑल्सो. पण तुला वाटलं तर तू अर्थात जाऊन बनवू शकतेस आणि मलाही ते आवडेल. नाही, स्वयंपाक मला आवडतो बनवायला. परीच्या आवडीचे पदार्थ आणि आता तुझ्या आवडीचे पदार्थ पण बनवायला. मला तुम्ही जे इथे बनवतात ते पदार्थ अजून बनवायला थोडा वेळ लागेल, पण भाजी पोळी मी खूप छान बनवते. परीला पण खूप आवडते. आय नो. आणि परीच्या हातची ती छोटीशी पोळी पण मला खूप आवडते. यश, हा आपलेपणा जपणं म्हणजेच संसार ना. घराच्या भिंती नाही, घरातली माणसं एकमेकांना बांधून ठेवतात तेव्हा कुटुंब बनतं. 4 भिंतींचं घर होतं आणि पुढे या 4 भिंतीच आपलं घर होणार आहे ना. या इतकी वर्ष मी इथे पॅलेस म्हणून वावरलो, लहानाचा मोठा झालो. त्या पॅलेसला आज तू आपलं घर असं म्हणालीस. मला खूप बरं वाटलं नेहा, खरंच. आज मला इथल्या भिंती, पडदे, फर्निचर, खुर्च्या सगळंच माझं वाटतंय. आय एम शुअर इथल्या सगळ्यांनाच या पॅलेसचं घर व्हावं अशी ओढ लागली असणार. आणि परीलाही असंच पॅलेस सारखं घर हवं होतं ना. तुम्ही लवकरात लवकर इथे या. प्रॉमिस, मी परीला खरंच खूप जपेन, खूप सांभाळेन. मी तिला खुश ठेवेन. इनफॅक्ट मी मागे तिच्यासाठी एक छोटंसं गार्डन करायला सांगितलं, जिथे मी जगातली सगळ्यात बेस्ट खेळणी आणून तिला देईन.
मी गच्चीवर एक छोटासा पूल बनवतो, एक बेबी पूल. तिला जेव्हा स्विमिंग करावं असं वाटेल शी कॅन ऑलवेज गो फॉर स्विम. आणि तिची शाळा आपण आपल्या शाळेमध्ये तिची ऍडमिशन करूया इकडे. किंवा जर का तिला तिच्या शाळेत करायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. फक्त तिला येण्या जाण्याचं जर का अनकम्फर्टेबल होत असेल तर आपण तिच्या शाळेची एक ब्रँच इकडे उघडूया. ओके, डोंट वरी, आय विल फंड इट. आय विल कम्प्लिटली फंड इट. बट आय जस्ट वॉन्ट हर टू बी हॅपी. नेहा, काही नाही रे. परीसाठी शाळेत ऍडमिशन घ्यायला गेले ना, तेव्हा वडिलांचं नाव लिहिताना हातच चाले ना. डोळे सारखे भरून येत होते. परी मोठी झाल्यावर तिला या सगळ्याचा किती त्रास होईल याचा विचार करून ना रात्री झोप नाही यायची मला. आणि आता बघ ना, आज तू तिच्यासाठी अख्खी शाळा इथे आणायला तयार झालाय. माझ्याशिवाय परीची आणखी कोणी एवढी काळजी घेतंय हे बघून भरून आलं रे. आपण फक्त बोलतो नाही, आपण खरं सांगू तर तिच्या मनात काय चाललंय मला खरंच कळत नाही का. आय डोंट नो. तिला खरंच आवडेल नाही ते. ऑफकोर्स आवडेल. तिचा बेस्ट फ्रेंड इथे आहे, आवडेलच ना. आणि तुला तुझ्या बरोबर मला कुठेही आवडेल. वहिनी, आत येऊ का बरं? कमेन. वहिनी, मला हे मुळीच आवडलेलं नाहीये. काय? हो, असं भस्कन आपल्याला काहीही न सांगता नेहाला यशने घरी आणलंय. हो, ती हा पॅलेस तिचं होणारं घर बघते. अहो, पण आपण दोघी पण तर तिच्या होणाऱ्या सासवा आहोत ना. मग तिने आधी येऊन आपल्याला नको का भेटायला? माझ्याशी झालं तिचं बोलणं, आणि इनफॅक्ट मी सजेस्ट केलं होतं तिला, म्हणून ती यश बरोबर गेली. हो काय? मला ह्यातलं काहीच माहित नव्हतं. गरज नाही. बहिणी, ती एक भयानक खाली काट मधून फिरतीये आणि ती म्हणे नेहाची वहिनी आहे. तिला कुक समजली नाही. काही सांगताय काय वहिनी? तिला ब्लॅक टी करून दाखवायला सांगत होते. इतका घाणेरडा केला होता. तिला घराबाहेर हाकलून देत असतानाच नेमके यश आणि नेहा आले. त्यांच्याकडून मला कळलं की ही नेहाची वहिनी. माय गुडनेस, म्हटलं एवढं लांबून आली ना, फिरू देत आपला पॅलेस. हे बघ मिथिला, एका अर्थी बरं आहे ती आणि तिची वहिनी या घरात आल्या. तिची ती वहिनी आहे ना, आपल्या घरातली झुंबरं बघत तरी चालते, नाही तर फरशीची चमक तरी. आणि नेहा, आपल्या बाथरूम एवढंही घर नाहीये तिचं. हा, चालू दे, ते चाललंय ते. एकटी बाई आहे, नोकरी करून घर सांभाळते, धडपडत का होईना स्वतःच्या पायावर उभी राहू पाहते. आणि एवढ्या मोठ्या हवेलीत आले तर दडपण चालू असणार. आणि त्यात याच पॅलेसमध्ये तिला सून म्हणून यायचंय. या विचाराने तर कापरं भरलं असणार तिला. तिला आपल्या श्रीमंतीची थोडी चमक दाखवलीच पाहिजे ना. तू बघ मी तिला, आज मी तिला सोन्याच्या ताटामध्ये पंचपक्वानांचं जेवण, चांदीच्या पेल्यात केशर दूध, ड्रायफ्रुट्सने भरलेली खीर, स्विस चॉकलेट सगळं खाऊ घालणार आहे. तिलाही कळू देत ना चौधरींची शान म्हणजे काय असते ते.
म्हणजे आता आपण खूप गोड गोड वागायचं का तिच्याशी? ऍब्सोल्युटली. तिला इतकं इम्प्रेस करायचं ना की आपलं हे वैभव ही श्रीमंती बघून आहे ना दबून बुजून गेली पाहिजे ती. नाही नाही, गुदमरली पाहिजे ती. आणि मग प्रत्येक श्वासासाठी तिला या सिम्मीची मदत लागली पाहिजे. प्रत्येक पावलासाठी आधारासाठी तिने या सिम्मीचा हात मागितला पाहिजे. आणि माझ्या हाताची तिला इतकी, माझ्या आधाराची तिला इतकी सवय व्हायला हवी ना की मी जेव्हा हात सोडीन ना तेव्हा 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 काय बहिणी? तेव्हाच तेव्हा बघू ना. हातापासून कशाला टेन्शन घ्यायचं, राईट? आज नेहा पहिल्यांदाच घरी आली की नाही आपलं, छानशी ओटी भरूया, तिला रिलॅक्स वाटेल असं वागूया काय. पण ही साडी किती साधी आहे बहिणी. 1.5 लाखांची साडी आहे. हा म्हणजे नेहाची किंमत नाही एवढी माझ्या लेखी, पण यशची चॉईस आहे म्हटल्यानंतर आपल्याला मनाचा मोठेपणा दाखवावाच लागणार, राईट? या साडीची किंमत कळू दे तिला. हातात घेतल्यानंतर तिचे हात बर्फाचे होतात की नाही ते बघ. कधी एकदा या घरात येते असं झालंय मला. नेहा, थोडा वेळ इकडेच थांबूया ना. वहिनी वाट बघत असेल, जाऊया. नेहा, आय लव्ह यू. आय लव्ह परी. अगं बहिणी, हे काय तुम्ही काहीच घेतलं नाही? एनिवेज ओळख करून देते, ही मिथिला माझी धाकटी जाऊ. नमस्कार नमस्कार. ऍक्च्युली ही पण ना तुझ्यासारखी साध्या घरातून आली. आणि खरंच सांगते तुला, लग्नानंतर मीला इतकं सांभाळून घेतलंय, हो की नाही मिथिला? हो ना. खरं तर नात्याने ह्या माझ्या मोठ्या बहिणी, पण माझ्यासाठी माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. हाऊ स्वीट ऑफ यू. अगं बाई, हो का? म्हणजे तुमचं अगदी माझ्या आणि नेहासारखंच आहे. काय माहिती का, मी हिची वहिनी अगदी म्हणायला, पण अगदी मोठ्या बहिणीसारखी. नेहा, खरं तर तू आज पहिल्यांदाच आमच्या घरी आलीस आणि तू येणार म्हणून मी इतक्या गोष्टी ठरवल्या होत्या ना माझ्या मनामध्ये, पण काय करू, घाईघाई झाली. छोटीशी भेट आहे, सो गोड मानून घे. खरं तर बहिणींना ना रिअल डायमंड नेकलेस आणि इयरिंग्स द्यायच्या होत्या, पण ऐनवेळी म्हणून ना 1.5 लाखाची साडीच देत आहेत. मिथिला, अशी वस्तूंची किंमत सांगायची नसते. आणि नेहा पहिल्यांदा घरी आली, काय वाटेल तिला? आपण असं प्लीज प्लीज डोंट माइंड, ओके? नाही, याची खरंच काही गरज नाहीये. काय बोलतेस तू? अशी कशी गरज नाही? गरज आहे. अगं चौधरींच्या घरी पहिल्यांदा आली असतो आणि आमची होणारी सून आहेस. हे सगळंच इतकं साधेपणाने होतंय ना, बट आय इन्सिस्ट, ओके?
प्लीज. नको मॅम. मॅम नाही, सिम्मी काकू. ओके. काकू खरंच नकोय मला, मी हे नाही घेऊ शकत. अगं नेहा, असं काय करतेयस? अगं त्या दोघी इतक्या प्रेमाने सांगतायत आणि तू त्यांचं मन का मोडतीयस? त्या म्हणतायत ना घे, तर घे ना. अगं मी बघ, मी नाही हा तुमचं मन मोडणार, मी घेते. हे बघा मी घेतलं. अगं नेहा घे ना, खरंच घे. खरंच मला एवढ्या महागातल्या गोष्टी वापरायची सवय नाहीये. मी हे नाही घेऊ शकत, पण मला याहून मौल्यवान गोष्ट हवी आहे तुमच्याकडून. याहून मौल्यवान काय असणार? तुमचा आशीर्वाद. काय आशीर्वाद देऊ तुला? चौधरींच्याच घरी येतेस, ह्यातच सगळं आलं. अगं तुझ्या मनासारखं सगळं होऊ देत. बरं, मग आता मला सांगा की मुहूर्त कधीचा काढायचा? मुहूर्त ना, मी काय म्हणते माहितीये का, आपण एखादा ना जवळचा मुहूर्त बघूया. मला घरच्यांशी जरा बोलावं लागेल. हो हो हो, नेहा म्हणते ते बरोबर आहे हो. घरच्यांशी म्हणजे हिच्या दादाशी, माझ्या नवऱ्याशी. शो. अभि निघू. ओके. आता लवकर घरी ये. हा नेहा, घरी लवकर यायचं. हा हो हो, म्हणजे काय, आता आमचं वरचेवरच येणं जाणं होतच राहील. येते. चल बहिणी. चला बाय, येत्या. रिक्षा थांबवली पण असतो. यश किती छान. वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. काळजी घ्या. हो, म्हणजे काय, असं असते. मी पुढे जाऊन बसते. हा नेहा. बाय. सावकाश जा आणि पोचल्यावर मला फोन कर. नेहा, या घरात लवकर ये.